सांग कधी कळणार तुला भाग 37. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ऑफिसमध्ये पहिल्यांदाच त्याने तिला रागावलं आणि त्यानंतर तिला किती वाईट वाटलं हे वाचूनच त्याला दुःख झालं. पुढे तिची तब्येत ठीक नसताना घेतलेली काळजी, ट्रीपमधले त्याने सोबत घालवलेले क्षण, त्याने रियासाठी बनवलेलं जेवण, सगळे प्रसंग तो वाचत होता आणि वाचताना त्याला असं पुन्हा जगत असल्यासारखं वाटत होतं. खरंच लग्नाआधीही आम्ही मनाने इतके जवळ होतो. ते वाचताना त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पुन्हा त्याने वाचायला सुरुवात केली. डान्स करताना जवळ आलेला सुशांत, ज्याने क्षणात स्वतःला तिच्यापासून दूर केले. त्या एका प्रसंगावर तर तिने लिहिलं होतं, सुशांत असं वागून आणखीनच जवळ आला. ॲक्सिडेंटनंतर त्याने घेतलेली काळजी, हे सगळंच वाचून त्याला विश्वासच बसत नव्हता की असंही आमच्या आयुष्यात घडलं होतं. पण तारीख वारासहित लिहिलेल्या डायरीकडे पाहून त्याला खात्री होती की हे सगळं खरं आहे. पण आपल्याला ह्यातलं काहीही आठवत नाही म्हणून त्याला अजूनही वाईट वाटत होतं. सुशांत तिला बोलत नसताना तिची होणारी घुसमट, तिने प्रपोजसाठी पाहिलेली वाट, सगळं अगदी त्याच्या मनाला स्पर्शून जात होतं. इतकं वाटत होतं तर मग बोलायचं ना स्वतःच. का वाट पाहिली? सांगायचं, मला तू आवडतोस म्हणून. पण मला नाही तिच्यात माझ्याच तोंडून वदवून घ्यायचं होतं असेल. तो प्रसंग वाचताना सहजच त्याच्या तोंडातून निघून गेलं. पुढे त्यांच्या लग्नाची तयारी, त्यात रियाची उडणारी धांदल, तिला आलेलं टेन्शन, त्यात सुशांतचा मिळणारा आधार, सगळंच खूप छान शब्दात मांडलं होतं. लग्नानंतरचे दिवस, त्याबद्दल रियाने लिहिलं होतं की मी खूप लक्की आहे, मला सुशांतसारखा पार्टनर मिळाला. तो खरं तर फणस आहे, म्हणजे वरून तो कितीही रूढ वाटत असला तरीही आतून मात्र अगदी गोड. तो असा समजणे शक्यच नाही. त्याला हे वाचून हसायलाच आलं. बापरे रिया, किती चांगलं ओळखलं मला. रियाने पुढे लिहिलं होतं, माझ्या टेन्शनचं कारण आणि उपाय एकच आहे, तो म्हणजे सुशांत. काय? हे काय लिहिलं हिने? म्हणजे मी काही टेन्शन देतो का? स्वतःच विनाकारण घेत असती. पुढे वाचत असताना त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, ॲक्सिडेंट कसा झाला, ते नेमके कुठे गेले होते, हे सगळं त्याला आधी राघवने सांगितलं होतं. सगळं तेच पुन्हा त्याला वाचायला मिळालं. त्यानंतर रियाने लिहिलं होतं, आज सुशांत ज्या परिस्थितीमध्ये आहे त्याला केवळ आणि केवळ मीच जबाबदार आहे. ह्या गोष्टीसाठी मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. मी उगाचच हट्ट केला बाईकवर जाण्याचा मोह हा क्षणाचा असतो, पण तो खूप महागात पडतो. त्या एका मोहाच्या क्षणामुळे मी माझ्या सुशांतला कायमचं गमावून बसले. फक्त फरक एवढाच आहे की तो माझ्या डोळ्यांसमोर असतो, पण ते तर अजूनच त्रासदायक आहे. आपला पार्टनर आपल्यासमोर असून आपल्याला साधं ओळखत नाही, ह्यापेक्षा अजून काय वाईट असू शकतं. ज्याला मी सर्वस्व मानते तो माझं अस्तित्वच मान्य करत नाही. किती कठीण आहे हे सगळं. पुढे काय होणार काहीही माहिती नाही. त्याने मला ओळखावं ह्याचा आग्रह नाही, पण तो लवकर बरा व्हावा हीच एक अपेक्षा आहे. माझ्या आयुष्यात माझ्या प्रिय गोष्टी कधीच माझ्या जवळ राहत नाही. आधी बाबांवर खूप प्रेम होते, देवाने त्यांनाही नेलं, मग सुशांतवर केलं, आता तोही दुरावला. मुळात मला तर आता असं वाटतंय की मी कधी कुणावर प्रेम करायचंच नाही का? म्हणजे जर मला काही मिळणारच नसेल तर मग का? आणि किती त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा, कुणीही नाही समजून घेऊ शकत. दिवसभर सगळे असतात पण रात्र मात्र खायला उठते. गेले कित्येक रात्र मला झोप नाही लागत. हल्ली रातच्या जोक्सवर पण हसायला नाही येत. कुणाशी बोलण्याची इच्छा नाही होत. कधी कधी तर वाटतं की आपण जगतोच काय. पण मग विचार येतो की उद्या जर सुशांतला सगळं आठवलं आणि त्याच्यासमोर त्याची रियाच नसली तर? तो सहनच करू शकणार नाही. फक्त आणि फक्त सुशांतला कधीतरी आठवेल ह्याच आशेवर मी दिवस काढते आहे. पण जसे जसे दिवस चालले तशी तशी ही आशाही मावळत चालली आहे. आज सुशांत घ्यायला येणार. किती छान, किती दिवसांपासून मी वाट बघत होते ह्या दिवसाची. तसा सुशांत सहसा कुठलीच गोष्ट लवकर मान्य करत नाही. पण मग तो मला स्वीकारायला तयार कसा झाला, हा खरंच माझ्यासाठी अनुत्तरित प्रश्न आहे. पण ठीक आहे, आता होईल सगळं नीट. कितीतरी दिवसानंतर आम्ही सोबत असू. मला तर कल्पनाच सहन होत नाही आहे. काय बोलू आणि काय नाही असंच होतंय.
तिचा तो उत्साह पाहून सुशांतला स्वतःचीच घृणा वाटली. रिया किती आनंदी होती तेव्हा, आणि किती संकटानंतरचा आनंद होत होता. आणि मी काय केलं? शी, असा कसा वागू शकलो मी? तिच्या मनाचा एकदाही विचार केला नाही. किती पटकन बोलून गेला सुशांत की आपलं काहीच नातं नाही. मी नाही स्वीकारू शकत. फक्त मला आईला दुखवायचं नाही आहे म्हणून तुला घरात आणलं. एका क्षणात त्याने माझ्या सगळ्या आनंदावर पाणी सांडवलं. त्याने एकदाही विचार करू नये मला काय वाटलं असेल. माझंच चुकलं. थोड्या जास्तच अपेक्षा ठेवल्या मी सुशांतकडून. तसा तोही त्याच्या जागेवर बरोबरच आहे. मुळात चुकीचं कुणीच नाही. नीती आणि नशिबाचे भोग, दुसरं काहीही नाही. तशा ह्या गोष्टींवर माझा कधी विश्वासच नव्हता. पण आता भाग पडतंय विश्वास ठेवणं. पुढे काय होईल माहिती नाही. पण सुशांत थोडं चांगला वागला. त्याने काळजी घेतली की उगाचच पुन्हा कुठेतरी होप्स निर्माण होतात. मग पुन्हा वास्तवाची जाणीव होते की हा ह्याचा स्वभावच आहे. पण त्यामागे प्रेम असेलच असं नाही ना. पण तो असा वागला की उगाचच अपेक्षा वाढत जातात. मग दुसऱ्या दिवशी तसं काहीच नसतं, पुन्हा चिडचिड. मग वास्तवाची जाणीव होते की आपण उगाचच अपेक्षा ठेवल्या असं काहीही नाहीच आहे. त्यामुळे हल्ली माझी ही चिडचिड वाढती आहे. मन स्थिर नसतं आणि वाद वाढत जातं. पुढचे 10 दिवस तो इथे नसणार आहे. कल्पनाच करू शकत नाही मी सुशांतशिवाय राहण्याची. कसे काढणार हे 10 दिवस? पण शेवटी करिअर ही महत्त्वाचं आहे. हल्ली खूप सवय झाली आहे त्याची. आता तर सुशांतने आवाज दिल्याशिवाय जागही येत नाही. तो सोबत असला की निश्चिंत असते मी. तो घेतो सगळं सांभाळून. पण त्याच्यापासून आता दूर नाही जावं वाटत. त्याचे टोमणे, त्याचं चिडवणं सगळंच मिस करणार आहे मी हे पुढचे 10 दिवस. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या हातचं जेवण. हे वाचून सुशांतच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. काहीही लिहिते रिया, जेवण मिस करणार म्हणे. आणि त्याने डायरी बंद केली. बापरे, किती भयानक दुःख आहे. रियाचा चेहरा पाहून कधी वाटणारही नाही की ती इतकं सगळं सहन करते. आणि किती दिवसांपासून. रिया ही ना इतकं सगळं एकटी सहन करत राहिली. एकदा तरी सांगून पाहायचं असतं. पण मी विश्वास ठेवला असता? नाही, ती परिस्थितीच तशी होती. आणि आजही रियाला हेच वाटतंय की हे सगळं तिच्याचमुळे झालं. ती वेळ वाईट होती. हे कसं नाही कळलं रियाला? मला आज कळतंय रियाविषयी मला इतकी का काळजी वाटते. तिला थोडंही काही झालं तरी मी नाही सहन करू शकत. तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं की आजही मला तोच त्रास होतो. ती जवळ नसली की हरवल्यासारखे वाटते. ही फक्त सवय नाही आहे. म्हणजे नेमकं कळत नाही, पण काहीतरी आहे जे तिच्याच जवळ खिळवून ठेवते. आणि हो, पुढचे 9 दिवस तर आता आणखीनच कठीण जाणार आहेत. हे सगळं वाचून आत्ताच रियाकडे जाऊन तिला म्हणावं वाटतं होतं की नाही, नशीब नीती नसतानाच ह्या गोष्टी. बघ, तुझा सुशांत तुझ्या समोर आहे. आणि तू म्हणत होतीस ना की माझ्या प्रिय गोष्टी दूर जातात. पण ह्या वेळेला तसं नाही होणार. मी कायम तुझ्या जवळच असेल. हे तर मी तिला फोनवर पण बोलू शकतो. पण मला तिची रिॲक्शन पाहायची आहे. आणि त्यासाठी तर मी वेट करूच शकतो. मिस यू टू डिअर, असं म्हणून तो झोपायला निघून गेला. रिया, तुला सांगितलेले चेंजेस केले? पलीकडून काहीतरी उत्तर नाही आले. रिया, आय एम टॉकिंग विथ युअर डॅम इट. लक्ष कुठे आहे तुझं? सर, धिस इज तन्वी, नॉट रिया. आणि हे तिसऱ्यांदा होतं आहे. तन्वी ही त्याची बँगलोरच्या ऑफिसमधली असिस्टंट होती. शिट, काय होतंय असं? एक्स्ट्रीमली सॉरी तन्वी. इट्स ओके सर. काय चालू आहे माझ्यासोबत? सतत रियाचंच नाव येतं तोंडात. मला तर कुठेही तीच दिसते. कंट्रोल सुशांत, इथे रिया नाही आहे. ह्यानंतर तिचं नाव असं मीटिंगमध्ये नाही आलं पाहिजे. तो स्वतःलाच समजावून सांगत होता. आज सुशांतने एकही कॉल कसा नाही केला? काल तर दिवसभर करत होता. हा एका दिवसात विसरला की काय मला? मी करू का? हां, करूनच बघते. आणि तिने सुशांतला कॉल केला. त्याने कट केला आणि इन मीटिंगचा मेसेज पाठवला. अरे, हा मीटिंगमध्ये असेल, करेल फ्री झाल्यावर, असं म्हणून तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. थोड्या वेळाने तिला प्रीतीचा कॉल आला. प्रीतीने तिला मीटिंगमध्ये काय झालं सगळं सांगितलं. सुशांतने कशाप्रकारे 3 वेळेस तन्वीला रिया म्हणून बोलावलं हेही सांगितलं. आणि तिला काहीतरी काम आलं म्हणून तिने फोन कट केला. रियाला तर ऐकून आश्चर्यच वाटलं. बापरे, इतकं मिस करतो मला सुशांत.
आणि इतका कसा वेडा आहे हा, ह्याला कळू नये का की आपण मीटिंगमध्ये आहे? रिया इथे नाही आहे. इतकीच आठवण येते तर काल करायचा ना मग. आता तर संपली मीटिंग. पण ह्याने काही काल केलं नाही. विसरला असेल का? मीच करून बघते. हे रिया, अगं बरं झालं तू काल केला. मी करणारच होतो. आता माहिती आहे. तू राहूच दे सुशांत. तुला माझी आठवणच नाही येत. आता काय तुला नवीन लोक मिळाले ना, माझी आठवण कशी येणार? अगं कोण नवीन लोक? काहीही काय? तन्वी, रिया म्हणाली. रिया का जेलस फील करते का? त्या तन्वीचा काय संबंध? तो मनातच विचार करत होता. अरे बोल ना, आता गप्प का? अगं तन्वीचाच विचार करत होतो. फार मस्त आहे हा ती. लुक्समध्ये पण आणि कामात पण. तो मुद्दामून रियाला चिडवण्यासाठी म्हणाला आणि त्याने पुढे तिचं भरभरून कौतुक केलं. बाय द वे रिया, आधी मी तुला तिच्याबद्दल काही सांगितलं नव्हतं. मग तुला कसं कळालं? तू नाही सांगितलं म्हणून काय, माझं नेटवर्क खूप स्ट्राँग आहे कळलं. त्यामुळे असं नको समजू की मला इथे बसून काही कळणार नाही. तुला काहीच जरी समजलं तरी तू काय करू शकणार आहे रिया? आणि मी का घाबरू तुला काहीही? आणि तन्वीच म्हणशील तर तीही ग्रेटच आहे. बरं झालं तुझं तन्वी पुराण. ठेवू मी? रिया चिडूनच म्हणाली. रिया चिडलीस तू? मी का चिडू? तुलाच माहिती. कारण मी तर काही चिडवण्यासारखं बोललोच नाही. चिडण्यासारखं बोललो नाही म्हणे. इतका वेळ झाला तिचं कौतुक करतोय. मी तिचं कौतुक ऐकायला फोन केला का? आता मात्र ती बोलली. सुशांतला रियाचा फार हसायला येतच होतं. किती इन्सिक्युअर फील करते ही लगेचच. हे बघ रिया, कुणाच्याही चांगल्या गोष्टीचं कौतुक करावं. आता आहे तिच्याकडे काही गोष्टी चांगल्या. तुझं हे विनाकारण चिडणं चूक आहे हा, तो म्हणाला. बरं सुशांत, तू बरोबर, मी चूक. ठेवू फोन? छान वाटलं हा तन्वीबद्दल ऐकून. मला बरेच काम आहेत. बाय. गुड रिया, शेवटी तू मान्य केलं. बाय. आणि त्याने फोन ठेवून दिला. काय आहे हे? ह्याला सार्कॅस्टिक बोलणं कळत नाही का? काहीही आपलं. आणि किती कौतुक करत होता. इतकी आवडली असेल तर मग राहा म्हणा तिच्याच सोबत. मी इथे हा कधी येईल याची वाट बघते आहे. आणि ह्याला तर काही पडलेलीच नाही. आता मी नाही बोलणार त्याच्याशी. रिया, कधी मोठी होणार तू? मी कसा दुसरा कुणाचा विचार करेन वाटतं का? पूर्ण गोष्ट ही ऐकून घ्यायची नाही. उगाचच आपला काहीही विचार करायचा आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा. आताही तोच विचार करत बसली असेल. तिला काल करून बघू का? हां, अजून मला घेऊ थोडी तिची. अरे काय हे, तू ऑफिसमध्ये असताना व्हिडिओ कॉल नको करत जाऊ रे. फार ॲकवर्ड वाटतं मला. तुझं ना रिया काहीतरी विचित्रच असतं हं. का केलास फोन? तिथे काही काम नाही का तुला? रिया, आपल्या बासला कोणी असं बोलतं का गं? की काही काम नाही का? मनात नसली तरी थोडी रिस्पेक्ट द्यावी माणसाने. आणि भरपूर काम आहेत हा मला. परत रडशील काल नाही केला तर. म्हणून केला. आणि माझं इथलं बरंच काम तन्वीने हलकं केलं. त्यामुळे थोडा निवांत होतो. पुन्हा तन्वी? रिया म्हणाली. रिया, आर यू फीलिंग जेलस? नो. व्हाय शुड आय? ओके, आय फील दॅट. कारण तू मागे पण असंच केलं होतं ना. बघ, जेव्हा तू आजारी होती आणि मला आई मुली बघण्यासाठी मागे लागली होती, तेव्हा पण तू चिडली होती राईट? सुशांत, तुला आठवतं ते? ओ माय गॉड, म्हणजे तुला आठवतंय सगळं? रियाने एकदम आनंदी होऊन विचारलं. शिट, उगाचच बोललो. आता काय सांगू? डायरीमधून कळलं. ते जर कळलं तर नकोच. ती कल्पनाच नको. नाही गं, सगळं नाही, थोडं थोडं म्हणजे. पण मला हा इन्सिडेंट आठवला. त्याने दिली थाप मारून. ओके ओके, तिचा चेहरा लगेच उतरला. पण ठीक आहे ना, काहीतरी आठवलं. प्रोग्रेस म्हणावी लागेल. असंच आठवेल बाकीचंही. ती थोडं नाराजीनेच म्हणाली. होप सो. तिचा चेहरा अजूनही तसाच होता. आता सुशांतला माहिती होतं की एक्झॅक्टली ती काय विचार करत असेल. कारण डायरी वाचून त्याला कळलं होतं की ह्याचा रियाला किती त्रास होतो. रिया, काय झालं? इतका का विचार करते ह्या गोष्टीचा? काही नाही. तू सोड तो विषय. मला थोडं काम आहे. बोलते नंतर. ती डोळे पुसत म्हणाली. रिया, ऐक सुशांत. पुढचं बोलेपर्यंत तिनं फोन कट केला. आज त्याला पुन्हा रियाच्या डोळ्यातले अश्रू तितकेच त्रास देत होते जितके आधी देत होते.
उगाच काढला तो विषय. किती त्रास झाला असेल तिला. पण तिने पुढचं ऐकूनही नाही घेतलं. आता फोन करूनही फायदा नाही. ती नाही उचलणार. तर मित्र आणि मैत्रिणींनो, भेटू पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.